नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टिच बाय जयश्री शिंदे। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कुर्ती कटिंग शिकवणार आहे। तर ही मी आज अस्तरचं कुर्ती कटिंग करणार आहे। तर त्याआधी मी या ड्रेसची इस्त्री करून घेत आहे। तर हे ना प्रेस जर केलं नाही तर आपल्याला शिवताना खूप प्रॉब्लेम येतो। तर त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तर अशा प्रकारे आपण हे अस्तरचं इस्त्री प्रेस करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मेन कपडा जो असतो त्याचं सुद्धा आपण प्रेस करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे प्रेस करून घ्यायची आहे। चला तर आपण बघू आता याची कटिंग कशी करायची। आता आपण हे कुर्तीचे आधी मापे बघू। तर कुर्तीची उंची आहे 41, छातीचं माप आहे 36, सीटगेर आहे 41 आणि कमरघेर आहे 32, 33 आहे कमरघेर 33। चला तर आता आपण कुर्ती कट करून घेऊ। आता आधी आपण हे अस्तर कट करणार आहोत। तर अस्तरला उंचीचं माप टाकून घेऊ। तर अस्तरला जरा 2-1 इंचानी कमी असलं तरी चालतं। तर माझं आता हे पूर्ण 2 मीटर आहे तर मी पूर्णच वापरणार आहे। तर हे झाली उंचीचं माप आणि कुर्तीचं शोल्डर आहे 8 इंच, म्हणजे 15 इंच आहे आणि त्याच्यात अर्धा इंच म्हणजे 8 इंच। तर बरोबर 8 इंचावर आपण मार्क करून घ्यायची। शोल्डरचा अर्धा घेऊन आणि त्याच्यात अर्धा इंच मिळवायचे। तर हे झाला आपला मुंडा, 8 इंचाचा मुंडा झाला। आणि आता छातीचे माप आहे 36चा चौथा भाग 9 आणि शिलाई मार्जिन ही 2 इंच घ्यायची आहे अशा प्रकारे। आणि कमर उंचीचं माप टाकू आता। कमर उंची आहे 13.5, अर्धा इंच त्याच्यामध्ये प्लस करायचं। आणि सीट घेरासाठी आपण 21.5 वर एक खून करून घेऊ अशी। तर 33 कमरेचं माप आहे, कमर घेर आहे 33 इंच, 33 मध्ये 2 मिळवायचे। तर 8.25, 9.15 आणि हे झाले 10.15। ठीक आहे, अशा प्रकारे। आणि सीट घेराचं माप आहे 41, म्हणजे 10 मध्ये 2 मिळवायचे। म्हणजे सीट घेरामध्ये 1.5 इंच मिळवायचं असतं, कारण आपण तिथे कट बनवतो। तर हे घेतले 12.25 अशा प्रकारे हे करून घ्यायचं। नंतर ह्या लाईन आपण आता व्यवस्थित जोडून घेऊ। अशा प्रकारे जोडून घ्यायचे। आणि नंतर आपण इथं खाली 12.5, 13 इंच घेऊन टाकू। खालचा जो आपला ड्रेसचा घेर असतो ना, आपण आता 13 इंच घेऊन टाकू। आणि ती लाईन डायरेक्ट जॉईन करून घ्यायची अशी।
स्ट्रेट एकदम इथं आपण कट बनवणार आहोत. अशा प्रकारे ही लाईन बनवली की नंतर मग इथं आपण 1 इंचावर किंवा पाऊण इंचावर, आता हा अस्तरचा कपडा आहे त्याच्यामुळे इथे मी पाऊण इंचावर देते आणि मेन कपड्यावर आपण 1 इंचावर असा थोडासा गोलाकार द्यायचा. तर याचं शोल्डर आहे, मुंडा रुंदी, गळा रुंदी आहे 3 इंच आणि इथे पाव इंचावर खूण करून घ्यायची अशी आणि हे पाव इंच इथे जोडून घ्यायचं. कारण पाठीमागचा गळा हा 3 इंचाचा आहे आणि पुढचा गळा हा 6 इंचाचा असल्यामुळे 3 गळा आहे पुढचा. तर अशा प्रकारे आता आपण हा मुंड्याचा पुढील भाग 1 इंचावर ही लाईन करायची, 1 इंचावर खूण घ्यायचं म्हणजे मुंड्याच्या मेन मुंड्याच्या मध्ये आपल्याला आता खोल मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर हे इथे अशा प्रकारे हा झाला आपला आतील मुंड्याचा आकार म्हणजे पुढच्या साईडचा आणि हा आहे आपला पाठीमागचा मुंडा. अशा प्रकारे आता हे आपण सर्व कटिंग करून घेऊ. व्यवस्थित आधी बघून घ्यायचं, चेक करायचं आणि मगच कटिंग करायचे की माप व्यवस्थित लिहिले की नाही लिहिले. हे बघा अशा प्रकारे आपण कट करून घेत आहे. आता मी मागचा आणि पुढचा कुर्तीचा भाग सोबतच कट करत आहे. तुम्ही सिंगल केला तरी चालेल. आणि इथे आपण आता जे मार्क केलं होतं ना कमरचं सिल्क घेराचं, इथे छोटे छोटे नॉच लावून घ्यायचे म्हणजे आपल्याला शिलाई करताना लक्षात येतं की दोन्ही भाग व्यवस्थित एक समान आले की नाही किंवा मागे पुढे झाले लक्षात येतं आपल्या. त्याच्यामुळे ते नॉच मारून घ्यायचे. आता आपण हा मागील मुंड्याचा आकार कापून घेतला आहे आणि पुढील आकार आपण पाव इंचाची आपण जी लाईन दिली ती ना शोल्डरचा उतार तो कट करतोय अशा प्रकारे. आणि इथे नॉच द्यायचे छोटे छोटे एकदम मध्यभागी. तर आता हा आपला झाला पाठीमागचा भाग. आता आपण हा पुढील मुंड्याचा आकार कापून घेऊ. तर अशा प्रकारे हा पुढील मुंड्याचा आकार मी कापून घेतलेला आहे.
ह्या ड्रेसचं प्रिंट मागील म्हणजे सारखंच आहे, नाहीतर काय होतं कधी कधी प्रिंट एक साईडलाच राहतं आणि आपण दोन्ही भाग सोबत जर कापले तर एका साईडचं उलटं आणि एका साईडचं सुलटं होऊन जातं. त्या आधी डिझाईन चेक करायचं ड्रेसचं कुर्तीचं कसं प्रिंट केलेलं आहे आणि त्यानुसारच हे कापून घ्यायचं. आता आपण मागील आकार ठेवून घेऊ अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आणि उंचीचा भाग टाकायचा. उंची 41 अधिक 2 इंच. आपण अस्तरमध्ये नव्हतं वाढवले, आता याच्यामध्ये कुर्ती कापल्याचे वाढून घ्यायचे आहे. गोलाकार द्यायचा आणि पुन्हा इथून इकडे जॉईन करायचं असं. अशा प्रकारे आता आपण हे आणि लक्षात ठेवायचं कट करताना आपण पाठीमागचा भाग ठेवलेला आहे. पाठीमागच्या भागासोबत आपण दोन्ही मागचा आणि पुढचा दोन्ही पण भाग कट करत आहोत. तर आता आपण त्याची कटिंग करून कटिंग करताना पाव इंच अंतर एक्स्ट्रा सोडून मगच कटिंग करायची, कारण अस्तर जोडल्यानंतर आपण एक्स्ट्रा राहिलेला कपडा काढूनच घेणार आहोत. हे जरा जरा एक्स्ट्रा सोडूनच मी कट करते. अस्तर जोडताना जो जास्तीचा भाग आहे तो कट केला जाईल. पण ड्रेसला मध्ये नॉच लावून घ्यायचे. अशा प्रकारे आपला हा तयार झालेला आहे ड्रेसचं कटिंग. इथे 4 इंचावर अतिशय सोपं आणि शिवायलाही आहे. तर आता आपण कमरेचा माप जिथं घेतलं ना तिथे बंद घडीकडनं 4 इंचावर एक मार्क करायचंय पाठीमागील टक्ससाठी. हे 4 इंच. आता ह्या 4 इंचापासून वरती 4 इंच घ्यायचे असं आणि खाली 4 इंच, म्हणजे 8 इंचाचा आपला टक्स फिटिंगसाठी तयार होईल. तर आता मी तुम्हाला आता हे आपलं कट करून झालंय. आता मी तुम्हाला स्लीव्हची कटिंग दाखवते. व्यवस्थित घडी टाकून घ्यायची स्लीव्हसाठी. छातीचा चौथा भाग घ्यायचा स्लीव्हसाठी.
वरतून मुंड्याचा आपल्याला द्यायचा आहे 3.5 मुंड्याची फुल कुठे 3.5 करायची आहे. 3.5 पासून परत 1 इंच मध्ये. तर स्लीवची उंची आहे 15 इंच. 15 मध्ये 1.5 इंच मिळवायचं म्हणजे 16.5ची आपली बाई घ्यायची. 16.5 वर 1 खूण करायची आणि ह्या साईडला पण 1 खूण 16.5 वर करून घ्यायची आणि हे लाईन जोडून घ्यायची. अशा प्रकारे ही लाईन जोडून घ्यायची आणि आपला गंडाळी आहे 11.5 इंच म्हणजे 5.25 आणि 1.5 इंच शिलाई मारायची. अशा प्रकारे शिलाई मारायची. इथे 1-2 इंचावर अंतर आणि ही लाईन हे जोडून. हा झाला आपला पाठीमागचा आकार. इकडे झाला आतून. तर अशा प्रकारे खोलाकारी लगेच आपण देऊन घेऊ मुंड्याचा. आता ही स्लीव कटिंग करून घेऊ. आणि आता ही स्लीव व्यवस्थित कटिंग करून घेऊ. इथे लाईन जोडायची बाकी राहिली ती आपण जोडून घेऊ. तर अशा प्रकारे आपली ही स्लीव कट झालेली आहे. आतील बाजूचा आकार आपण कट करून घेऊ. तर हे आता आपलं ड्रेसचं कटिंग तयार झालेलं आहे. तुम्हाला हे ड्रेसचं कटिंग कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.